तसं पाहिलं तर ज्योतीला घरात काहीच कमी नव्हतं. पैशांची कमतरता तर मुळीच नव्हती, कारण तिचा सासरा म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट होता आणि नवरा देखील बिझनेसमॅन होता. त्यामुळे घरात नेहमी सर्व काही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध असायच्या. परंतु तरी देखील तिला म्हाताऱ्या वयोवृद्ध सासूची, तिच्या सुभद्राताईंची खूप अडचण होत होती. म्हणूनच तिने तिच्या सासूला एक दिवस गपचूप तिच्या मैत्रिणीच्या घरी कामवाली म्हणून फसवून सोडून दिले. परंतु अचानक तिच्या मैत्रिणीच्या घरून ज्योतीच्या नवऱ्याला म्हणजे प्रसादला फोन आला आणि त्याने जे काही ऐकले ते ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला. परंतु त्यानंतर त्याने ज्योतीला असा काही धडा शिकवला की त्या धड्यामुळेच आज ज्योती आणि तिची आई वृद्धाश्रमामध्ये त्यांचे जीवन जगत आहे. म्हणतात ना मित्रांनो, देवाच्या काठीला आवाज नसतो, परंतु ती जेव्हा वाजते तेव्हा ती खूप लागते. असंच काहीतरी ज्योतीसोबत आणि ज्योतीच्या आईसोबत झाले होते. प्रसाद त्याच्या आईला एक आठवड्यापासून शोधत होता. आज तो निराश होऊन रस्त्याच्या बाजूला असलेला एका बेंचवरती जाऊन बसला. इकडे तिकडे पाहत मनात म्हणाला, आई कुठे आहेस तू? किती शोधू मी तुला? देवा, माझ्या आईला सुखरूप ठेव. तेवढ्यात तिथे एक गरीब स्त्री आली आणि त्याला म्हणाली, दादा थोडे पैसे द्या, माझा मुलगा कालपासून उपाशी आहे, तुमचे खूप उपकार होतील. तेवढ्यात प्रसादने जवळच असलेल्या दुकानातून काही बिस्किट पुडे, केक आणि एक पाण्याची बाटली त्या बाईला घेऊन दिली. तेव्हा ती आई आपल्या त्या लहान लेकराला खूप प्रेमाने तिथेच बसून स्वतःच्या हाताने भरवू लागली. ते पाहून प्रसादच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तो विचार करायला लागला, लहान असताना आई मला आणि नेहाताईला असेच जेवण भरवायची. जोपर्यंत मी घरी जात नव्हतो तोपर्यंत ती एकटी कधीही जेवली नाही. कितीही उशीर झाला तरी माझी वाट पाहत बसायची. असा विचार करत असताना त्याचे डोळे पाण्याने भरले. तो डोळे पुसत होता. तेवढ्यात तिथे एक म्हातारी बाई बाजूच्या बेंचवरती असलेल्या माणसाला म्हणाली, बाळा काही खाण्यासाठी घेऊन दे, खूप भूक लागली आहे. प्रसादने तो आवाज ऐकला आणि त्याने पटकन त्याची मान वळवली. तेव्हा त्या बाईला पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तीच त्याची आई सुभद्राताई होती. गळ्यामध्ये झोळी, फाटलेली साडी आणि अनवाणी पायाने ती बिचारी त्या माणसाकडे भीक मागत होती. प्रसाद पटकन आईकडे गेला आणि काहीही न बोलता त्याने आईला मिठी मारली आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे आईच्या गळ्यात पडून रडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो रडत आईला म्हणाला, आई कुठे गेली होतीस तू? मी तुला किती शोधले, तुला शोधून दमलो, पण तू मला भेटली नाहीस. आज भेटलीस, तीही ह्या अवस्थेत. अशी कशी अवस्था झाली तुझी? तेव्हा सुभद्राताई काही बोलल्या नाही. त्या फक्त आपल्या मुलाच्या गळ्यात पडून रडत होत्या. प्रसाद म्हणाला, आई चल तू घरी चल. अगं तू घरी नाहीस तर तुझ्या नातवंडांचे रडून हाल होत आहेत. घराचे नाव ऐकताच सुभद्राताई थरथर कापायला लागल्या आणि त्यांनी त्यांचे पाऊल मागे घेतले. ते म्हणाले, नाही, मी आता त्या घरामध्ये येणार नाही. प्रसाद तुला ठाऊक नाही, तू नसताना तिथे माझ्यासोबत काय काय झाले आहे. आपल्या आईचे थरथरणारे हात प्रसादने त्याच्या हातात घेतले आणि म्हणाला, आई माझ्यावरती विश्वास ठेव. आता कोणी तुझ्यासोबत वाईट वागणार नाही. आई तू मला जे संस्कार दिले आहेस त्याच्यावरती तुझा विश्वास नाही का? आणि हे बघ, जर तू आता घरी आली नाहीस तर मीही तुला सोडून घरी जाणार नाही. तेव्हा नाईलाजाने सुभद्राताई मुलासोबत घरी जावे लागले. आजीला घरी परत आलेले पाहून दोन्ही नातवंडांनी आजीला कडकडून मिठी मारली. तेव्हा सुभद्राताई नातवंडांचे पापा घेऊन रडायला लागला. त्याने आईसाठी आंघोळीचे पाणी काढले. सुभद्राताईंनी आंघोळ केली आणि त्या आपल्या नातवंडांसोबत खेळायला लागल्या. आईला मुलांबरोबर खेळताना पाहून प्रसाद पटकन स्वयंपाक खोलीत गेला आणि त्याने आईसाठी तिच्या आवडीचा शिरा बनवला. तेव्हा ज्योती आपल्या आईसोबत किती पार्टीतून घरी आली. तिने सासूला सोफ्यावर बसून मुलांबरोबर खेळताना पाहिले. तिच्या रागाचा पारा चढला
ती जोरात ओरडली आणि सुभद्राताईंना म्हणाली, म्हातारे, तुझी हिंमत कशी झाली ह्या घरामध्ये पुन्हा येण्याची? मी सांगितले होते ना की फक्त पैसे पाठवत जा, इथे येण्याची काहीच गरज नाही म्हणून. मग का आलीस इथे? अगं, मी खूप मुश्किलीने माझ्या मुलांना सांभाळले होते आणि हे काय, तू चक्क माझ्या महागड्या सोप्यावरती बसलीस. तुला ठाऊक आहे का, हा सोपा माझ्या बाबांनी लंडनवरून मागवला होता. हे बघ, तुझा मुलगा तुला शोधण्यासाठी येण्याआधीच तू इथून निघून जा. ज्योतीने असे बोलता सोबत सुभद्राताईंना जोराचा धक्का दिला. तेव्हा प्रसादने आपल्या आईला पाठीमागून येऊन सांभाळले आणि म्हणाला, आई, तू ठीक तर आहेस ना? त्याने आईला बाजूच्या खुर्चीवरती बसवले आणि ज्योतीच्या कानाखाली एक लावून दिली. तो म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आई बरोबर असे वागण्याची? प्रसादला अचानक तिथे आलेले पाहून दोघी मायलेकी अवाक झाल्या. ज्योती म्हणाली, तुम्ही कधी आलात? तुम्ही तर परदेशी गेला होतात ना? तेव्हा प्रसादने पुन्हा एकदा ज्योतीच्या कानात शिलात ठेवून दिली. तो म्हणाला, गेली 3 महिने माझी आई बेपत्ता होती, तरी मी परदेशात जाईन असेच वाटले कसे तुला? तो फक्त एक बहाणा होता, मी तर माझ्या आईला शोधत होतो. तो पुढे म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली की तू माझ्या आईला कामवाली म्हणून तुझ्या मैत्रिणीच्या घरी पाठवले? ते तर चांगले झाले, मिस्टर जगतापने मला फोन करून सांगितले. नाहीतर तेवढं. ज्योतीची आई म्हणाली, नाही जावई बापू, असे काहीच नाही. अहो, विहीनबाईच म्हणाल्या होत्या की सासूबाईंचे बोलणे मध्येच थांबवत. प्रसाद म्हणाला, खबरदार सासूबाई, आमच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये तुम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही, समजले का? तुमच्या अति लाडानेच आज हिनेच हद्दपार केली आहे. अशी सून देवाने कोणालाही देऊ नये. तू चुकून बाईच्या जन्माला आलीस. अगं, देव तर स्त्रियांच्या हृदयात माया, प्रेम, आपुलकी भरभरून देतो. मग ती माया आपल्या मुलांसाठी असू देत किंवा मग कोणाच्या आईसाठी. पण तू तर माझ्या आईला तुझ्या मैत्रिणीच्या घरी कामवाली म्हणून पाठवले आणि तेही पैशांसाठी. मला तर लाज वाटते तुला माझी बायको म्हणून घेताना. ज्योती म्हणाली, अरे मग जरा काम केले म्हणून काय लगेच ह्या म्हातारीचे हातपाय मोडले का? हिला कामाला लावून मी तर तुमचीच मदत करत होते. तुम्ही तर दर महिन्याला माझ्या हातामध्ये 20-25 हजार रुपये ठेवता आणि सांगता की घर चालव. एवढ्या पैशात घर चालते का? अहो, जर ही म्हातारी आपल्यासाठी थोडेसे काम करून काही पैसे कमवायला लागली तर यामध्ये काय अडचण आहे? तसेही ही तर दिवसभर घरात फक्त पडून असते. ज्योती सासूला डोळे वटारून म्हणाली, काय सासूबाई, तुम्हाला काही अडचण आहे का? मी बरोबर बोलत आहे ना? सांगा मग तुम्हीच तुमच्या मुलाला. पण सुभद्राताई रडत होत्या, त्या काहीही बोलल्या नाही. तेव्हा ज्योती सासूचा हात पकडून मोठ्या आवाजात म्हणाली, सासूबाई, तुम्ही बोलत का नाहीत? तेव्हा प्रसादने आपल्या बायकोच्या आणखी 2-3 कानाखाली लावून दिल्या. त्यामुळे ज्योती दूर जाऊन पडली. प्रसाद म्हणाला, तुझी हिंमत होतीच कशी जे तू माझ्या समोरच माझ्या आईचा इतका अपमान करत आहेस? तेव्हा ज्योतीची आई रागावलेल्या आवाजात म्हणाली, जावई बापू, हे तुम्ही काय करताय? प्रसाद म्हणाला, तुम्ही दोघी कान उघडे ठेवून नीट ऐका. माझ्या आईने मला खूप कष्टाने शिकवले, माझे पालन पोषण केले आहे. त्यामुळे मला इतर मुलांसारखा समजू नका, जो बायकोचे ऐकून आपल्या आईला दूर करेल. हे बघा सासूबाई, तुम्ही तुमचे आणि तुमच्या मुलीचे सामान उचला आणि निघा इथून. प्रसादने असे बोलताच दोघी मायलिकींच्या पायाखालची जमीन सरकली. त्या विचार करत होत्या, आता काय होईल? हा खरंच आम्हाला घराबाहेर काढतो की काय? तेव्हा सुभद्राताई जमिनीवरती पटकन बसल्या. त्यांना त्यांच्या अंगातून त्राण गेल्यासारखे वाटत होते. त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, जाऊ देत बाळा, तू तुझा संसार माझ्यामुळे तोडू नकोस. आईची अवस्था पाहून प्रसाद आईला घेऊन त्यांच्या खोलीत गेला आणि आईचे अश्रू पुसत म्हणाला, आई, मी आहे ना, तू का काळजी करतेस? तुला माझा संसार मोडेल याची भीती वाटते, पण मला आता मी घरात नसताना ज्योती तुझ्याबरोबर कशी वागेल याची भीती वाटत आहे. म्हणूनच आता मला ती ह्या घरामध्ये नको आहे. आई, आधी तू मला सांग की ज्योतीने तुझ्यासोबत काय काय केले आहे? माझ्या ऑफिस मधल्या लोकांच्या घरी तू कामवालीचे काम करत होतीस. आई, अगं ते लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? आई, तुझा खूप अपमान झाला. कोणी तुझा अपमान झालेला मला अजिबात सहन होत नाहीये. आई, तू फक्त मला एकदाच तुझ्याबरोबर काय काय झाले ते सांग.
मग बघ मी या सर्वांचे काय हाल करतो ते. तेव्हा सुभद्राताईंनी प्रसादकडे पाहिले आणि म्हणाल्या, सुनबाईची एक मैत्रीण नीता, तिने मला खूप असे म्हणताना त्या रडायला लागल्या. प्रसादने आईला पाणी पिण्यासाठी दिले तेव्हा त्या पुढे सांगू लागल्या, सुनबाईची मैत्रीण नीताच्या घरी मी कामवाली म्हणून काम करत होते. नीताची मुलगी श्वेता म्हणाली, मम्मी तू त्या म्हातारीला कामावर ठेवले आहेस आणि पण ती व्यवस्थित कामही करत नाही. हा बघ माझ्या ड्रेसला काळा डाग सॉसचा लागला होता, तिने व्यवस्थित धुतलाही नाही. आता तू सांग मी शाळेत हा घाणेरडा युनिफॉर्म घालून जाऊ का? हिच्यापेक्षा जर आपली पूर्वीची कामवाली चांगली होती. तेव्हा तिचा भाऊ सोनू म्हणाला, हो मम्मी काढून टाक तिला. माझ्या खोलीतील एक वस्तू सुद्धा जागेवर सापडत नाही आणि जेव्हा माझे मित्र आपल्या घरी येतात तेव्हा ती न विचारता माझ्या खोलीमध्ये येते. आणि एवढेच काय पण तिचा खूप घाणेरडा वासही येतो. एकतर मला ह्या बाईला आंटी सुद्धा म्हणावेसे वाटत नाही. मी तिला आंटी म्हणालो की माझे मित्र हसतात आणि म्हणतात की ती तुमची नातेवाईक आहे का? तेव्हा नीता म्हणाली, ठीक आहे श्वेता, तू उद्या दुसरा शर्ट घाल आणि सोनू उद्यापासून तुझ्या सर्व वस्तू तुला जागेवर मिळतील. आता तुम्ही जा, मी त्या कामवालीकडे पाहते. त्यानंतर नीता सुभद्राताईंना आवाज देते. तेव्हा सुभद्राताई काहीच उत्तर देत नाही. तेव्हा नीता घराच्या मागे सर्व क्वार्टर्स मध्ये जाऊन पाहते. तेव्हा सुभद्राताई स्टीलच्या छोट्याशा ग्लासमध्ये चहा पीत बसलेल्या होत्या. तेव्हा नीता म्हणाली, का ग सुभद्रा, तुला इथे आराम करण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी आणले आहे का? अचानक नीताला समोर पाहून सुभद्राताईंचे गरम चहाने तोंड भाजले. त्यांनी चहाचा कप पटकन बाजूला ठेवला. नीता पुढे म्हणाली, मला ज्योती म्हणालीच होती की तुला घरातील सर्व कामे येतात आणि तू मुलांची देखभाल सुद्धा करू शकतेस. त्यामुळे मी तुला इथे कामावर ठेवून घेतले आहे. माझ्या घरामध्ये राहतेस, 3 टाइम खातेस आणि तरी सुद्धा एकही काम व्यवस्थित करत नाहीस. माझ्या घरामध्ये राहतेस आणि 3 टाइम खातेस आणि तरी सुद्धा एकही काम व्यवस्थित करत नाहीस. सुभद्राताई हात जोडून म्हणाला, मॅडम माझ्याकडून काय चूक झाली मला सांगा. जी चूक झाली ती मी नक्कीच सुधारेल. तेव्हा नीता म्हणाली, तुला सुधारायला तर लागणारच आहे. दर महिन्याला माझ्याकडून कामाचे 8,000 रुपये घेतेस. हे बघ, यापुढे जर काही चूक झाली तर याद राख, मी ज्योतीकडे तुझी तक्रार करेन आणि पैसे पूर्ण देणार नाही. एक तर तू माझ्या मुलीचे कपडे व्यवस्थित धुतले नाहीस आणि माझ्या मुलाचे सामान इकडून तिकडे उगाचच नेऊन ठेवतेस. उद्यापासून मुले जसे सांगतील तसेच करायचे. मी एकटी तुझी मालकी नाही, ह्या घरातील प्रत्येक सदस्य तुझा मालक आहे. तुला सर्वांचे ऐकावे लागेल. आता लवकर सर्व कामे आवर. तेव्हा जेव्हा पाहावे तेव्हा गुपचूप दिवसभर खात राहतेस. ह्या ज्योतीने पण मला कुठे फसवले आहे काय ठाऊक. असे बडबड करीत नीता तिथून जाते. बिचारा सुभद्राताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर त्यांनी तो थंड झालेला चहा एका घोटात संपवला आणि पदराने अश्रू पुसायला लागल्या. लगेचच त्या स्वयंपाक खोलीत गेल्या आणि मग नीताने सांगितल्याप्रमाणे सर्व कामं केली. पाहता पाहता 1 वाजला. नीता जेव्हा पाणी घेण्यासाठी स्वयंपाक खोलीत आली तेव्हा सुभद्राताई घाबरत म्हणाल्या, मॅडम तुम्ही म्हणाला तर मी थोडा नाश्ता करू? खूप जोरात भूक लागली आहे. नीता म्हणाली, का? तू सकाळीच तर चहा पिला होतास ना? तेव्हा सुभद्राताई म्हणाल्या, खूप वेळ झाला चहा पिऊन आणि मगाशी मी खूप थोडासा चहा पिला होता, पण अजून मी काहीच खाल्ले नाही. मला असं वाटत नाही की मी आजारी पडावी आणि तुमच्यावर भार होऊन राहावे. नीता गप्प बसली. तेव्हा सुभद्राताई पुन्हा म्हणाल्या, मग मॅडम मी श्वेता आणि सोनूचा उरलेला नाश्ता खाऊ का? तेव्हा नीता म्हणाली, काय म्हणालीस? तुझी नजर माझ्या मुलांच्या नाश्त्यावर असते. तेव्हा सुभद्राताई हात जोडून म्हणाल्या, नाही नाही मॅडम, ते तर माझ्या नातवांच्या वयाचे आहेत. मी का त्यांच्या खाण्यावरती नजर ठेवेन? मी तर ते अन्न वाया जाईल म्हणून म्हणत आहे. तेव्हा नीता म्हणाली, ठीक आहे खाऊन घे, पण जेव्हा माझी मुले काही खात असतात तेव्हा त्यांच्या समोर जात जाऊ नकोस. एवढे बोलून ती निघून गेली. बिचारा सुभद्राताईंनी सोनू आणि श्वेताचा उरलेला नाश्ता खाऊन आपली भूक मिटवली आणि मग दुपारचे काम करायला लागल्या. काही वेळाने सर्व काम संपवून त्या मागे आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या. आंघोळ वगैरे करून त्यांनी आपली पाठ टेकवली
आणि छताकडे पाहत म्हणाल्या, मी अशी काय चूक केली ज्यामुळे माझ्या मुलाने सुद्धा माझी साधी चौकशी केली नाही? आणि माझ्या सुनेचे मी एवढे काय वाईट केले होते जिने मला एक कामवाली म्हणून आपल्या मैत्रिणीच्या घरी पाठवले? देवा, तुला माझी जरा सुद्धा दया आली नाही का रे? माझ्यासाठी चांगले करू शकत नाहीस तर कमीत कमी या धर्तीवरचा माझा भार तरी कमी कर आणि मला तुझ्याकडे बोलवून घे. असा विचार मनात आणून सुभद्राताईंच्या डोळ्यांमधून अश्रू आले. सुभद्राताईंचे पती MSEB विभागामध्ये काम करत होते. 2 वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांच्या मुलीसाठी एक चांगले स्थळ आले तेव्हा त्यांनी पटकन आपल्या मुलीचे लग्न करून दिले आणि त्यांचा मुलगा प्रसाद, त्यालाही उच्च शिक्षित बनवले. प्रसाद नोकरी शोधत होता. त्याच दरम्यान रोड ऍक्सिडेंटमध्ये विलासराव यांचे निधन झाले, ज्याचा सुभद्राताईंना खूप मोठा धक्का बसला. कसे तरी त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली. पैशाची काही अडचण नव्हती, कारण विलासराव आपल्या पत्नीसाठी बरेच काही मागे ठेवून गेले होते. त्या आरामात आपले म्हातारपण जगू शकल्या असत्या. देवाच्या कृपेने प्रसादलाही चांगली नोकरी मिळाली. आपल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी सुभद्राताईंनी प्रसादचे लग्न ज्योतीबरोबर ठरवले आणि त्या आनंदाने जगायला लागल्या होत्या. पण वेळ कधी बदलते हे कोणालाही ठाऊक नसते. हाच विचार करता करता सुभद्राताईंना डोळा कधी लागला समजलेच नाही. त्यांना झोपून काही वेळाच झाला होता की तेवढ्यात नीताने त्यांचा दरवाजा जोर जोरात वाजवायला लागली आणि म्हणाली, अगं ये सुभद्रा, खाऊन पसरलीस का? दुपारचे जेवण कोण बनवणार आहे? तुझा बाप? थांब आता, मी त्या ज्योतीला फोन करते आणि म्हणते की मला वैताग आला आहे ह्या म्हातारीचा. लोक खरंच बोलतात की म्हाताऱ्या बायकांना कधी सुद्धा कामावर ठेवून घेऊ नये. काम तर काही करतच नाही पण त्रास मात्र नक्की देतात. अगं निघतेस का खोलीतून की दरवाजा तोडू? आत येऊ आता. सुभद्राताईंनी पटकन दरवाजा उघडला तेव्हा नीताने त्यांच्या एक जोरात कानाखाली लगावली आणि म्हणाले, म्हातारे, तुझी एवढी हिंमत? अगं मी दुपारी 1 मिनिट सुद्धा झोपत नाही आणि तू इथे आरामात गाढ झोपली आहेस. मी तुला झोपायचे पैसे देते का? जा पटकन जाऊन जेवण बनव. सुभद्राताई रडायला लागल्या. त्या माफी मागत म्हणाल्या, माफ कर मुली, मी एवढी थकले होते की मला कधी डोळा लागला समजलेच नाही. नीता म्हणाली, खबरदार, जर मला पुन्हा मुली वगैरे म्हणशील तर. मी तुला काय सांगितले होते की तू मला मॅडम म्हणायची आहेस आणि न विचारता झोपायला कशी आलीस इकडे? मी तुला आजचा पगार देणारच नाही, बघ तू. यावर सुभद्राताई काहीच बोलल्या नाही. त्या गुपचूप काम करायला लागल्या. इकडे नीताने ज्योतीला फोन लावला आणि तिला खूप सुनावले. ती म्हणाली, ज्योती, ही असली कसली कामवाली माझ्या घरी पाठवून दिलीस? एक काम धड नीट करत नाही. जेव्हा पाहावे तेव्हा झोपलेली असते. जर असेच चालत राहिले तर पुढच्या महिन्यात मी तिला परत तुझ्याकडे पाठवणार आहे. ज्योती म्हणाली, हे बघ नीता, तू माझी मैत्रीण आहेस, त्यामुळे मी तुला माझ्या ओळखीतली बाई पाठवली होती. आजच्या जमान्यात विश्वासू कामवाली मिळत नाही. एखादी भाकरी जास्त देत जा तिला, मग बघ कशी काम करते. बरं ऐक ना जरा, तिला फोन देतेस का? मी तिच्याशी बोलते. असे म्हणताच नीताने फोन दिला आणि तिथून निघून गेली. तेव्हा ज्योती म्हणाली, काय झाले आई? मला तर असं वाटत आहे की तुम्हाला तुमच्या मुलीला आनंदी पाहायचेच नाही, त्यामुळेच तिकडे प्रॉब्लेम करत आहे. तुम्ही म्हणालात तर तुमच्या मुलीच्या सासरी सांगू का की तुम्ही कुठे काम करता आणि काय काय काम करत आहे? तेव्हा सुभद्राताई म्हणाल्या, नको ग सुनबाई, माझ्या मुलीच्या सासरी एक कळू देऊ नकोस, नाहीतर तिला तिच्या सासरचे बरेच ऐकवतील, नावे ठेवतील, तिचा संसार खराब होईल. अगं पण सुनबाई, तूच तर मला इकडे नीताकडे पाठवले होतेस. तू म्हणाली होतीस की तुझी मैत्रीण आहे, तिला आई आणि सासूही नाही, त्यामुळे तिला जन्मलेल्या बाळांची काळजी कशी घ्यायची हेही ठाऊक नाही. मुलांची काळजी कशी घ्यायची हे शिकून एका आठवड्यात परत या म्हणाली होतीस. पण नीताची मुले खूप मोठी आहेत आणि मला इथे येऊन 3 महिने झाले तरी तू मला घ्यायला आली नाहीस आणि मला इथे कामवाली म्हणून कामावर ठेवून घ्यायला लावले आहेस. सुनबाई, तू माझ्यासोबत असे कसे करू शकतेस? देवाला तरी घाबर. मी तर तुला माझ्या मुलीप्रमाणे प्रेम केले होते आणि तू माझ्यासोबत असे का केलेस? असे बोलून सुभद्राताई फोनवर रडायला लागल्या. तेव्हा
ज्योती म्हणाली, जास्त नाटक करायची गरज नाही. आणि तुम्हाला काय वाटते, या वयात कोण तुम्हाला चांगल्या कामावर ठेवून घेईल? तुम्ही इथं माझ्या घरामध्ये असताना 3 टाइम बसून फुकट खाता होतात. इथे फुकटचे खाण्यापेक्षा तिकडे काहीतरी काम करून खात जा, मग चांगले नाही का? आणि वरून तुम्हाला चांगला पगारही मिळतो. जे 4 पैसे तुम्हाला मिळत आहे त्यातच तुमच्या पैशातून रक्षाबंधन आणि दिवाळीला, भाऊबीजेला तुमच्या मुलीसाठी भेटवस्तू पाठवल्या जातात. मग जर तुम्ही काम करणार नाही तर ते सर्व बंद होईल. त्यामुळे गुपचूप आहे तिथे काम करत राहा, नाहीतर मुलगा आणि नातवंडांचे तोंड पाहण्यासाठी सुद्धा तरसवून टाकेन. एवढे बोलून ज्योतीने फोन कट केला. सुभद्राताई विचार करायला लागल्या. सुनेचे तर लक्षात येणे, पण माझा मुलगा कोणत्या जगामध्ये जगतोय ज्याने 3 महिन्यापासून आपल्या आईला पाहिले नाही? मग त्याने मला शोधण्यासाठी काहीही हालचाल केली कशी नाही? बरा तो बायकोला सुद्धा प्रश्न विचारत नाही की आई कुठे गेली आहे? देवा, काय दुनिया बदलली आहे. आई वडिलांनी मुलांवर केलेले प्रेम, माया, त्यांचे पालन पोषण मुले कशी विसरू शकतात? तेवढ्यात नीता तिथे आली आणि म्हणाली, ओ महाराणी, कोणत्या स्वप्नांमध्ये गुंग झाला आहात? स्वप्नातून बाहेर या आणि संध्याकाळचा चहा नाश्त्याची तयारी करा. आणि हो, परवा माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहे, तेव्हा चांगल्या प्रकारे घराची साफसफाई कर आणि चहा, समोसे, कचोरी आणि जे काही तुला बनवायला येते ते सर्व काही बनव. पण एक मात्र लक्षात ठेव, मला न विचारता काही खायचे मात्र नाहीस, नाहीतर धक्के मारून घराबाहेर काढेल. एवढे बोलून ती तिथून निघून गेली. 2 दिवसानंतर सुभद्राताई सकाळीच घरकाम करायला लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते की त्या खूप थकल्या आहेत. संध्याकाळी जेव्हा नीताच्या मैत्रिणी आल्या तेव्हा त्या सर्व तयारी पाहून खूप खुश झाल्या. साधारण 3-4 तासानंतर जेव्हा सर्वजण जायला निघाल्या तेव्हा नीताची एक मैत्रीण रुचा म्हणाली, नीता, मला खूप तहान लागली आहे, 1 ग्लास पाणी देशील का? तेव्हा नीताने सुभद्राताईंना आवाज दिला, सुभद्रा, अगं ये सुभद्रा, 1 ग्लास पाणी घेऊन ये. तेव्हा सुभद्राताई हळू चालत पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. त्यांचे हात थरथर कापत होते कारण त्या खूप थकल्या होत्या. जेव्हा त्या रुचाच्या हातात पाण्याचा ग्लास देत होत्या तेव्हा अचानक त्यांच्या हातातून तो ग्लास खाली पडला आणि घरात सर्वत्र पाणी झाले. रुचा म्हणाली, अगं नीता, अशा म्हाताऱ्या माणसांना कामावर का ठेवतेस? कोणी पाहिले तर तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करतील. उगाच जेलची हवा तुला खावी लागेल. नीता, तू तिच्याकडे बघ तर. तिला पाहून असे वाटते की तिने सकाळपासून काहीच खाल्ले नाही. पण मला हा त्यांचा चेहरा ओळखीचा वाटतोय. मला असं वाटते की मी यांना कुठेतरी पाहिलं आहे. त्यांच्याकडे पाहून त्या चांगल्या घरातील असतील असेच वाटते. 3 महिन्यांपूर्वी पहिल्यांदा स्वतःबद्दल चांगले शब्द ऐकून सुभद्राताईंच्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक आली. त्या म्हणाल्या, हो मुली, मी एका चांगल्याच घरातील आहे. माझी फसवणूक झाली आहे, त्यामुळे नाईलाजामुळे मी इथे राहत आहे. तेव्हा रुचा म्हणाली, हो, लक्षात आले. मी जेव्हा नाशिकला गेले होते तेव्हा तुम्हाला प्रसादजींच्या घरी मी पाहिले होते. तुम्ही आधी त्यांच्याकडे काम करत होता का? पण त्यांनी तर सांगितले होते की तिथे फक्त त्यांची आई राहते. तेव्हा नीता म्हणाली, तू कोणाबद्दल बोलत आहेस? ते आपल्या कंपनीचे प्रसादजी जे नाशिकला राहतात त्यांच्याबद्दल का? तेव्हा रुचा म्हणाली, हा तेच. यांची पत्नी ज्योती आपल्यासोबत किटी पार्टीमध्ये 6 महिन्यांपूर्वी आली होती. तू तिला विसरलीस का? तेव्हा नीता म्हणाली, अरे, त्या ज्योतीनेच तर हिला माझ्याकडे पाठवले आहे. अरे मग काय, ही ज्योतीची सासू आहे. असे ऐकता सुभद्राताई जोरजोरात रडायला लागल्या. आता ज्योती कशी आहे हे तिच्या मैत्रिणींनाही समजले होते. रुचाने सुभद्राताईंना दिलासा दिला. ती म्हणाली, काकू, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला पुन्हा नाशिकला पाठवून देऊ. पण आम्हाला त्या ज्योतीकडून ही अपेक्षा नव्हती की काही पैशांसाठी ती एवढ्या खालच्या तळाला जाईल. तेव्हा नीता म्हणाली, यात तर माझी खूप मोठी चूक झाली आहे. मी सुद्धा यांच्याबद्दल माहिती करून घेतली नाही. आणि काकू, तुम्हीही मला हे सांगितलं नाही की तुम्ही ज्योतीच्या सासूबाई आहात आणि गुपचूप माझ्या घरात काम करत राहिलात आणि मलाही पापाचे भागीदार बनवले. हे बघा काकू, आता तुम्ही माझ्या घरी काम करणार नाही. या महिन्याचे पैसे मी तुम्हाला देते आणि तुम्ही गुपचूप इथून निघून जा. तेव्हा रुचा म्हणाली, नीता, यामध्ये यांचा काय दोष आहे ज्यामुळे तू यांच्याशी अशी बोलत आहेस?
अगं, यांच्या जागी दुसरी कोणती कामवाली असती तरी देखील आपल्याला त्यांच्याशी अशा प्रकारे नाही बोलणं पाहिजे. कमीत कमी त्यांच्या वयाचं तरी भान ठेव. तू असे कर, फक्त यांचे नाशिकचे तिकीट काढून यांना पाठवून दे आणि ज्योतीला फोन करून इन्फॉर्म कर. मी सुद्धा माझ्या नवऱ्याला सांगते प्रसादजींना फोन करून हे सर्व काही सांग म्हणून. असे बोलून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी नीताने तिकीट काढले आणि सुभद्राताईंना त्यांच्या सामानासह बसमध्ये बसवले. पण सुभद्राताईंना नीताने ज्योतीच्या सांगण्यावरून चुकीच्या बसमध्ये बसवले, जेणेकरून त्या कधीच घरी पोहोचू शकणार नाही आणि वाटेतच धक्के खात राहिल्या. तेव्हा रुच्याच्या नवऱ्याने प्रसादला फोन करून सर्व काही सांगितले. तेव्हा तो खूप घाबरला. त्याच्या अंगावर काटा आला. प्रसादने कोणाला काही सांगितले नाही. मुलांना फोन करून आजी आली आहे का असे 2-3 वेळा विचारले, पण अजूनही आई घरी पोहोचली नव्हती. बराच वेळ झाला, आई आली नाही. तेव्हा त्याने आईला शोधायला सुरुवात केली आणि आज एका आठवड्यानंतर त्याला त्याची आई या अवस्थेमध्ये मिळाली होती. सुभद्राताई विचारातून बाहेर आल्या. प्रसादने आईच्या कपाळावर हात ठेवला. त्याला जाणवले की आईला हलकासा ताप आला आहे. तेव्हा त्याने आईला औषधं दिली आणि आपल्या मुलांना आजीजवळ सोडून तो आपल्या खोलीत गेला आणि आपले सामान पॅक करायला लागला. प्रसादकडे पाहून ज्योतीच्या काही लक्षात येत नव्हते की हा आपले बॅग भरून कुठे निघाला आहे. तो ज्योतीला काहीच बोलला नव्हता, पण तरी ज्योती म्हणाली, हे बघ प्रसाद, माझे ऐक, मी हे सर्व केले नाही, त्यात माझी चूक नाही असे मला वाटते. तुला तर ठाऊक आहे की तर सासूबाई यांच्या मुलीसाठी काय काय करत असतात. हे सर्व त्यांनी त्यांच्या मुलीसाठी केले आहे. मी तर त्यांना यासाठी पाठवले होते की लहान मुलांच्या संगोपनाच्या गोष्टी एका महिलाला केंद्रामध्ये शिकवायच्या आहेत आणि त्या तर तिकडे जाऊन घरोघरी जाऊन काम करायला लागल्या आणि तेही आपल्या ओळखीच्याच लोकांच्या घरी. हद्द झाली तुझ्या आईची. तेव्हा प्रसाद म्हणाला, ठीक आहे, पण तू तर म्हणाली होतीस की आई तिच्या मैत्रिणींसोबत तीर्थयात्रेला गेली आहेस. मग आई नीताकडे कशी पोहोचली? ज्योती गोंधळून गेली. ती काही बोलणार तेवढ्या सुभद्राताई तिथे आल्या आणि त्यांनी त्यांच्या पगाराचे पैसे ज्योतीच्या हातामध्ये ठेवत म्हणाल्या, हे घे सुनबाई, ही माझ्या मागच्या महिन्याची कमाई आहे, पण आता मला तिकडे पाठवू नकोस. अरे प्रसाद, यापेक्षा तर मी माझ्या गावी राहत होते तेच चांगलं होते. असे बोलत सुभद्राताई रडत आपल्या खोलीत निघून गेल्या. ज्योती काही म्हणणार त्या आधीच प्रसाद म्हणाला, मी तुझ्याकडून ही अपेक्षाच केली नव्हती. तू इतक्या खालच्या पातळीला जाशील हा विचार सुद्धा मी केला नव्हता. अगं, तुझ्या लक्षात आहे का, जेव्हा तू लग्न करून ह्या घरामध्ये आली होतीस तेव्हा माझ्या आईने तुझे किती लाड केले होतेस, तुझ्यावर किती प्रेम केले होते. स्वतःच्या मुलीपेक्षा नेहमी तिच्या तोंडात तुझेच नाव असायचे. ज्योती, जेवलीस का? ज्योती, अगं आई, तुला जे काय खायला आवडायचे ते पदार्थ बनवायची. एवढेच काय, पण ती तुझ्या आवडीचे दागिने सुद्धा बनवायची. ती स्वतःच्या मुलीला काही देत नव्हती, पण तुझ्यावर प्रेम करण्यात तिने काही कमी ठेवली नाही. पण तू काय केलेस? माझ्या आईची प्रॉपर्टी होती ती सुद्धा फसवून स्वतःच्या नावावर करून घेतलीस. तरी सुद्धा माझी आई तुला काहीही बोलली नाही. पण हळूहळू तुला माझ्या आईची एक भाकरी देखील जास्त वाटायला लागली. त्यामुळे तू त्यांना दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करण्यासाठी पाठवले. जेव्हा ज्योती म्हणाली, हे बघ प्रसाद, तुला कधीच माझे बोलणे खरे वाटणार नाही, पण आई आल्याबरोबर तू लगेच पूर्वीसारखा आईचा जप का करत आहेस? आणि तसेही तुझी आई म्हणत आहे ना की त्यांना इथे राहायचे नाही, गावी पाठवून द्या म्हणून. तर मग पाठवून दे ना त्यांना गावी, नाहीतर मग मीच इथून निघून जाईल. त्या सासूबाई पण ना आत्ताच घरी आल्या नाहीत की लगेचच भांडणे लावली आम्हा नवरा बायकोमध्ये. यावर प्रसाद म्हणाला, माझी आई माझ्यासोबतच राहील. ज्योती म्हणाली, मला ते काही ठाऊक नाही, मलाही तुमच्या आईसोबत राहायचे नाही. मला त्या आपल्या संसारात नको होत्या, त्यामुळेच तर मी त्यांना इथून दुसरीकडे पाठवून दिले होते. त्यांची मुलगी नेहा वर्षातून 4दा येते. दरवेळेस तिला आले की काही ना काही भेटवस्तू असतेस. मग प्रसाद, तुम्हाला उगाचच खर्चात टाकतात ह्या मायलेकी, म्हणून मी तुमच्या आईला माझ्या मैत्रिणीच्या घरी काम करायला लावले. काम करून जे काही पैसे येतात त्या पैशातून घेऊ देत मग लेकीला काय हवं काय नको ते. उगाचच आपल्या डोक्याला त्रास होतो. हे ऐकल्यावर प्रसादला राग आला आणि त्याने जोरात बायकोच्या कानाखाली ठेवून दिली. तो म्हणाला, किती नालायक बाई आहेस तू. माझ्या बहिणीच्या चोळी बांगड्याच्या खर्चाच्या माझ्या आईला कामवाली म्हणून मैत्रिणीच्या घरी काम करायला लावतेस. अगं, तिचा हा मुलगा अजून जिवंत आहे. मी माझ्या बहिणीला आणि आईला काहीही कमी पडू देणार नाही, हे लक्षात ठेव. सुभद्राताई हे सर्व काही ऐकलं आणि त्या रडायला लागल्या.
त्यांनी प्रसादचे डोळे पुसले आणि त्यांच्या खोलीतून प्रसादला आवाज दिला. प्रसाद लगेच आईकडे आला, म्हणाला, काय झाले आई, तुला काही हवे आहे का? आई म्हणाली, बाळा, मला आता शहरामध्ये राहावेसे वाटत नाही. माझे मन अजिबात लागत नाही. कृपा करून मला माझ्या गावी सोडून ये. तुझे खूप उपकार होतील. अरे, कोणी नसले तरी मी तुझ्या वडिलांच्या आठवणीत तिथे राहीन. ह्या शहरात तर त्यांनी घर यासाठी घेतले होते की आपण सर्वजण एकत्र राहू, तरच एकमेकांबद्दल प्रेम राहील. प्रेम तर राहिले नाही. जी उरली सुरली इज्जत आहे ती गुंडाळून मी इथून निघून जाईल. प्रसादला आता समजले की आईने सर्व काही ऐकले आहे. तो आईला म्हणाला, नाही आई, मी तुला एकटीला तिकडे पाठवणार नाही. अगं, ह्या वयात तुला माझी जास्त गरज आहे. तिकडे जाऊन आजारी पडलीस तर कोण तुझी काळजी घेईल? पण सुभद्रा ताई काही ऐकायला तयार नव्हत्या. प्रसादने आईला समजावण्याचा खूपच प्रयत्न केला, पण त्या म्हणाल्या, माझे जे काय व्हायचे ते होऊ दे. माझे वय झाले आहे. मी आणखी किती दिवस जगणार आहे? दुसऱ्या दिवशी आई गावी जाण्याचा हट्ट करायला लागली आणि गावी जायला निघाली. तेवढ्यात त्यांचा नातू आर्यन आजीचा पाय पकडून रडायला लागल्या. पण आता आजी तर आपल्या मुलाचा संसार वाचवण्यासाठी हे सर्व करत होती. हे त्या लहान जीवाला कसे कळणार? पण जाताना त्या ज्योतीला म्हणाल्या, मी ते सांगते लक्षात ठेव सुनबाई. तू बाभळ लावत असशील तर आज ना उद्या त्याचे काटे तुलाही टोचतील आणि तेव्हा तुला माझी आठवण येईल. एवढे बोलून सुभद्राताई कायमच्या गावी निघून गेल्या. 2 दिवसानंतर प्रसाद सुद्धा आपल्या आईकडे कायमचा गावी राहण्यासाठी गेला. सुभद्राताईंनी आपल्या मुलाला खूप समजावले, पण त्याने काहीही ऐकले नाही. बायकोशी असलेले सर्व नाते तोडून तो कायमचा आपल्या आईकडेच राहू लागला. तिथूनच ऑफिसला जाऊ लागला. असेच दिवस सरत होते. अचानक वृद्धकाळाने सुभद्राताई यांचा मृत्यू झाला. तरीही प्रसाद त्याच्या स्वतःच्या घरी गेला नाही. आता आर्यन सुद्धा खूप मोठा झाला होता. काही वर्षानंतर त्याचे सुद्धा लग्न झाले आणि ज्योतीचा सून प्राजक्ता घरी आली. प्राजक्ता आणि आर्यने एकत्र मिळून प्रसादचा बिझनेस सांभाळला आणि घरही सांभाळायला सुरुवात केली. आणि हळूहळू प्राजक्ता ज्योतीच्या सर्व वस्तू आपल्या नावावर करून घ्यायला लागली. आणि अखेर तो दिवस आला ज्याची ज्योतीने कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. जे ज्योतीने कधी सुभद्राताईंसोबत केले ते सर्व आज तिच्यासोबत व्हायला लागले. आणि एके दिवशी मुलाने आणि सुनेने ज्योतीला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. तेव्हा आर्यन सुद्धा काही बोलला नाही, कारण त्याने सुद्धा आपल्या आईला कधीच हे करताना पाहिले होते. ज्योती तेव्हा वृद्धाश्रमात पोहोचली तेव्हा तिला जाणवले की आज तिच्या सासूबाईंचे बोलणे खरे ठरले. हा विचार करून ज्योतीला पश्चाताप व्हायला लागला. ती आपल्या दिवंगत सासूची मनातल्या मनात माफी मागू लागली. तिने गावी जाऊन आपल्या नवऱ्याची देखील माफी मागितली, पण त्याने तिला माफ केले नाही. ती पुन्हा वृद्धाश्रमामध्ये गेली. तिला समजले की तिच्या वहिनीने सुद्धा कधी तिच्या आईचा देखील वृद्धाश्रमामध्ये पोहोचवले होते. त्यामुळे आता दोघी मायलेकी वृद्धाश्रमात जसे असेल तसे खाऊन आपले आयुष्य जगत होत्या. आर्यन आपल्या पत्नीसह अधूनमधून त्याच्या बाबांकडे म्हणजे प्रसादकडे जातो. त्यांनी अनेकदा प्रसादला घरी घेऊन जाण्याचाही प्रयत्न केला, पण तो काही शहरात पुन्हा गेला नाही. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? प्रसादने आपल्या आईसोबत गावी जाऊन राहण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता की अयोग्य होता? हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.